हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साधी बाही कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपण मापे बघूया. बाही लांबी 9, दंडगेर 8.5, छाती 30 इंच. अस्तरची 4 दुप्पट घडी करून घ्यायची आहे. बाही लांबी आहे 9 इंच, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे 10 इंच. 10 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आडवी रेष मारून घ्यायची. रुंदीला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग. छाती आहे 30, 30चा चौथा भाग 7.5. 7.5 वरती मार्किंग करायचे आहे अशा पद्धतीने आणि दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं. तुमची जेवढी छाती असेल त्याचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे. नंतर घडीच्या बाजूने 1 इंच घ्यायचं. 9च्या बाहीसाठी बाही उतार घ्यायचा आहे 2.5 इंच. 2.5 इंचावरती मार्किंग करायचं. सरळ घ्यायचं आपल्याला 2 इंच. बाहीचे शेप द्यायचे आहेत. पहिला शेप फुगीर द्यायचा, दुसरा शेप थोडासा डाऊनमध्ये. दोन्ही शेपमध्ये अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे. नंतर दंडगीर घ्यायचा आहे. दंडगीर आहे आपला 8.5. 8.5चा दुसरा भाग करायचा आहे. दुसरा भाग येतो 4.25. त्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. तर येतात 5.25. 5.25 वरती मार्किंग करायचं आहे आणि तिरकी रेष मारून घ्यायची. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. पहिला वरचा शेप कटिंग करायचा. बाही ओपन करून आतला शेप कटिंग करायचा. अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे आतल्या शेपला. नंतर मेन फॅब्रिकची दुप्पट घडी करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने त्याच्यावरती अस्तर ठेवून अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण स्लीवची कटिंग करून कंप्लीट केलेली आहे. आता आपण स्टिचिंग करूया. तर मेन फॅब्रिकवरती समोरच्या बाजूने अस्तर ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि खालती अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची. उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची. दाब शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरला साईडला शिलाई मारायची आहे आणि अस्तरपेक्षा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. याच पद्धतीने आपण दुसरी बाही रेडी करून घ्यायची आहे. बाहीचा सेंटर शोल्डरवरती ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. इथे बघू शकता आपण आतला शेप
कटिंग केलेला आहे तो शेप आपल्याला पुढच्या बाजूने जोडायचा आहे। अशा पद्धतीने ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची। एका साईडची बाही जोडून डबलची शिलाई घ्यायची आणि दुसऱ्या साईडची बाही जोडायची। याच पद्धतीने आपण दुसरी बाही सुद्धा जोडून घ्यायची आहे। नंतर साईडला शिलाई मारायची आहे आणि मेजरमेंट नुसार बाही फिटिंग करून घ्यायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा। येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तयार झालेली बाही तुम्ही बघू शकता किती परफेक्टली बसली आहे। थोडी सुद्धा क्रीज वगैरे आलेली नाही। अशाच पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करून स्टिचिंग केली तर तुमची बाही परफेक्ट येईल।